कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता अशोक सांगत असतो, हे बघा मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी घरी जा, मी इथे थांबतो. याच्यावरती माया सांगत असते, काही गरज नाहीये, मी थांबते इथे. आता मात्र कबीर तिकडे नसतो. कबीर बाहेर बसलेला असताना सर्वेश्वर म्हणतो, माया अगं इथे नुसतं पायावरती पाय डसून जाणाऱ्या माणसांची गरज नाहीये, इथे खरं तर धावपळ करणाऱ्या माणसांची गरज आहे, तू जा बरं. आणि इकडे विजया म्हणते, मी घरून डबा पाठवते. त्यावरती माया म्हणते, तुमची पुअर मेंटॅलिटी, इकडे सगळं जेवण मिळतं, काहीही डबा बिबा पाठवायची गरज नाही आहे. विजया म्हणते, इथलं पचपचित खाण्यापेक्षा घरचं पौष्टिक अन्न कधीही चांगलं म्हणून पाठवते आहे. असं म्हणत विजया मायाला सडेतोड उत्तर देत असते. त्यावरती इकडे आता सर्वेश्वर म्हणतो, घरच्या अन्नाची तुला काय किंमत कळणार माया, तू जा घरी, मी थांबतो इथे. असं म्हणत सर्वेश्वर सुद्धा मायाला घरी जायला सांगत असताना तिकडे सगळाच गोंधळ असताना गुंजा येते. गुंजा रक्त देऊन आलेली असते आणि गुंजा म्हणते, इथे कुणी थांबू नका, मी थांबते ना, कारण एका बाई माणसाजवळ दुसऱ्या बाई माणसाचीच गरज आहे, त्यामुळे मी इथे थांबते, तुम्ही सगळ्यांनी जा. याच्यावरती आता माया म्हणते, आता कसं, एकदम परफेक्ट बोललीस, याच मुलीला थांबू दे इथे. असं म्हणत माया पैसे घेऊन तिच्या समोर येते. पैसे घेऊन समोर येते आणि म्हणते, हे घे, हे पैसे घे, हे पैसे ठेव आणि या पैशाच्याच साठी तू हे सगळं करतेस ना, पैसे फेकले की सगळं होतं, तूच इथे थांब, हेच चांगलं आहे. असं म्हणत माया आता गुंजाला पैसे देऊ करते. गुंजा म्हणते, पैशासाठी मी हे करतच नाहीये, मी पैशासाठी काहीच करत नाहीये आणि अजूनही सगळं पैशाने विकत घेता येईल हा तुमचा हे खोडून टाका, हे तुम्ही विसरून जा. कारण पैशाने काहीच विकत घेता येत नाही आणि जर का पैशाने सगळं विकत घेता आलं असतं ना, तर रक्त बनवण्याची फॅक्टरी असते, फॅक्टरी, आणि त्या फॅक्टरीमधून तुम्ही रक्त घेतलं असतं. पण अजून कोणतीही अशी मशीन निघालेली नाही आहे की ज्याच्यामुळे आपल्याला रक्त विकत घेता येईल. असं म्हणत गुंजा आता मायाला सडेतोड उत्तर देते. आजी डोक्याला हात लावते आणि म्हणते, माया अगं जरा तरी विचार कर. माया म्हणते, बरोबर आहे ग, लेक्चर देण्यामध्ये तू सरपोतदारांचीच बरोबर शोभतेस हो, सरपोतदारांच्या घरची, तुला लेक्चर देणं बरोबर जमतं. याच्यावरती गुंजा म्हणते, लेक्चर नाही, हे खरं आहे, रक्त देते म्हणजे ह्याची पैशात किंमत करू नका. असं म्हणल्यावरती आजी म्हणते, ती बरोबर बोलते, माया ठेव तुझे पैसे तुझ्यामध्ये. असं म्हणत आता इकडे आजी सुद्धा मायाला चांगलाच दम देते. त्यावेळेला माया मात्र पैसे ठेवते खरी, पण तरी पण ती गुंजाला 2 शब्द ऐकवायला कमी करत नाही. इकडे अशोक सांगत असतो, मी कबीरला पाहून येतो. कबीर उदासपणे बसलेला असतो आणि आता कबीरचं कशातच लक्ष नसतं. तितक्यात तिथे अशोक येतो आणि म्हणतो, कबीर काय चाललंय तुझं सगळं, तू घरी जा बरं. कबीर म्हणतो, नाही, मी घरी जाणार नाही, आईची तब्येत आता बरी आहे, तुम्ही घरी जा. याच्यावरती घरी जायला अशोक पण तयार नसतो. अशोक म्हणतो, तू किती हट्टी आहेस मला माहिती आहे ना, हे बघ तू घरी जा, कारण तुझी घरी जास्त गरज आहे, इथे थांबून काय करणार आहेस तू. याच्यावरती कबीर म्हणतो, मृण्मयीला शुद्ध आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. असं म्हणत तो अशोकला आपण कुठेही न जाण्याचं सांगतो. त्यानंतर तो मृण्मयीला पाहण्यासाठी येत असतो, तर गुंजा सुद्धा मृण्मयीला पाहत असते. नंतर ती मधूच्या इकडे येते. मधूला पाहताच इकडे आता कबीरला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्यामुळे आईची ही अवस्था झाली, आपण या सगळ्याचे कपाळकरंटे आहोत असं त्याला वाटतं. आता गुंजा मृण्मयीची अवस्था बघून गणपती बाप्पाच्या समोर येऊन उभी राहते आणि गणपती बाप्पाला सांगते की माझ्या मृण्मयीताईंना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, माझ्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे, मला त्यांची अवस्था पाहवत नाहीये, लवकरात लवकर त्यांना शुद्धीवरती आण. असं म्हणत गुंजा आता मृण्मयीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तोपर्यंत कबीर येतो आणि गुंजासाठी त्याने आता खाऊ आणलेला असतो. तो गुंजाला म्हणतो, गुंजा हे खाऊन घे. गुंजा मात्र काही खाण्यासाठी नकार देते आणि ती सांगत असते, साहेबा तुम्ही खाल्लत का. याच्यावरती कबीर म्हणतोय, बघ तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून तुला मी हे काही आणलेलं वगैरे नाहीये, तू एक काम कर, हे खाऊन घे, कारण तू रक्त दिलंयस ना, तुला आता गरज आहे हे खाण्याची. असं म्हणत आता मात्र कबीर गुंजाला फटकारतो आणि गुंजाला खूप वाईट वाटतं. गुंजा हातामध्ये ते घेते. त्यानंतर ती आता मृण्मयीच्या दिशेने पुन्हा एकदा येते. मृण्मयीच्या दिशेने येत असताना तिला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला मृण्मयीताई. असं म्हणत आता मात्र गुंजा मृण्मयीकडे पाहते आणि तिकडून जायला निघणार. तितक्यात मृण्मयी म्हणते, गुंजा, आणि गुंजा मागे वळून पाहते. गुंजा आता ऐकते तर मृण्मयी सांगत असते, गुंजा, कबीर, डोंगरवाडी लग्न. हे वाक्य ऐकल्यावरती गुंजा घाबरते. मृण्मयीताई शुद्धीवरती या, मृण्मयीताई शुद्धीवरती या असं ती म्हणते. पण मृण्मयी मात्र गुंजा, कबीर, डोंगरवाडी लग्न याच्या पलीकडे काही बोलतच नसते. आता गुंजाला खूप वाईट वाटतं. ती नर्सला बोलवते, नर्स या लवकर, या शुद्धीवरती आलेले आहेत. असं म्हणत ती नर्सला बोलवते. तर नर्स समोर सुद्धा
ती तेच बोलत असते, गुंजा, कबीर, डोंगरवाडी. आणि नर्स तिला चेक करते आणि म्हणते काळजी करू नका, आता ह्या लवकरात लवकर बऱ्या होतील. आणि नर्स काही इंजेक्शन वगैरे आणण्यासाठी बाहेर पडते. मग मात्र इकडे गुंजा, मृण्मयीताई उठा ना, मृण्मयीताई उठा ना असं म्हणत मृण्मयी उठवण्याचा प्रयत्न करते. आता नर्स येते, ती डॉक्टरांना घेऊन येते. नर्स डॉक्टरांना घेऊन ते डॉक्टर म्हणतात काही नाही, या शुद्धीवरती आल्यात, आता ह्या लवकरात लवकर बऱ्या होतील, कोणत्याही प्रकारची तुम्ही चिंता करू नका असं म्हणत डॉक्टर आता मृण्मयी ठीक आहे असं सांगतात. तोपर्यंत नर्स मधूला चेक करायला येते. मधूला चेक करायला आलेली नर्स आता मधू म्हणते मृण्मयी कशी आहे. त्यावेळेला नर्स सांगते काळजी करू नका, त्या शुद्धीवरती आल्यात आणि त्या डोंगरवाडी, कबीर आणि गुंजा असं बोलतायत. आता मधूला टेन्शन येतं, नक्की काय हिला म्हणायचं आहे. आणि ज्या वेळेला ती घरी आली होती तेव्हा कबीर आणि गुंजा हे दोघंच घरी होते. मग मृण्मयीला कबीर काही बोललाय का, गुंजाने काही बोलले का, नक्की काय कसला धसका घेतलाय बरं मृण्मयीने, हा विचार करत मधू आता मृण्मयीला भेटायला येते. मधू मृण्मयीकडून सत्य जाणून घेण्यासाठी तिच्या समोर येऊन ठाकणार असते. तोपर्यंत इकडे आता गुंजा विचारत असते नर्सला, काय झालं मृण्मयीताई बऱ्या आहेत ना. त्यावर नर्स म्हणते अगं तू दिवस रात्र अशी जागी राहू नकोस, तू झोप जा बरं. याच्यावरती गुंजा म्हणते नाही नाही, मला झोप येणार नाही, तुम्ही मला सांगा ना कशा आहेत मृण्मयीताई आणि तुम्ही पण किती धावपळ करताय. याच्यावरती नर्स म्हणते अगं ती आमची ड्युटीच आहे, तू नको विचार करूस, तू जा बरं झोपायला. यावरती गुंजा काही जायला तयार नसते, ती फक्त मृण्मयीची तब्येत विचारत असते. नर्स म्हणते व्यवस्थित आहे ती. तोपर्यंत मधू मृण्मयीला भेटायला येते. मृण्मयीला भेटायला आल्यावरती तिच्या मनात एकच असतं की नक्की मृण्मयीला काय समजलंय, या लोकांनी तिला काही सांगितलंय की तिला काही समजलंय, तिने काही पाहिलंय, नक्की काय झालंय हे आता काहीच कळत नसतं. त्यामुळे तोपर्यंत कबीर बाहेर असतो. गुंजा तिकडे येते आणि कबीर म्हणतो मृण्मयी मृण्मयी आणि तो धडपडत उठतो. गुंजा म्हणते काही नाही मृण्मयीताई ठीक आहेत, तुम्ही काळजी करू नका. कबीर आता मात्र गुंजाकडे पाहतच बसतो. त्यानंतर इकडे माया चिडलेली असते आणि म्हणते मधुश्रीताई जे काही सत्य आहे ना ते मला लवकरात लवकर कळलंच पाहिजे. मला कळलं पाहिजे की त्या दिवशी काय झालं होतं, माझ्या मृण्मयीची ही अवस्था कुणामुळे झालेली आहे, मला हे कळलंच पाहिजे असं म्हणत असतानाच इकडे आता कबीर सांगत असतो मृण्मयीला खोट्याचा खूप तिटकारा आहे, आपण जर तिला सांगितलं नाही ना सगळंच खरं तर तिला खूप राग येईल. याच्यावरती गुंजा सांगते नाही, आपण तिला पुन्हा खोटंच सांगायला पाहिजे, नाहीतर तिचं आणि घरच्यांचं सगळ्यांचंच आयुष्य हे पणाला लागलेलं आहे, सगळ्यांच्या मनामध्ये विष कालवेल आणि खूप काही प्रॉब्लेम होईल असं म्हणत ती कबीरला कोणतीही गोष्ट सत्य न सांगण्यासाठी मनवत असते. आता मात्र इकडे गुंजा आणि कबीर यांच्यामध्ये आर्ग्युमेंट चालत असतात की काय सांगायचं काय नाही, आणि दोघंजणं आता या एकमत होत नसतं. आता यामध्ये कबीर आणि गुंजा काय निर्णय घेणार, घरच्यांना सत्य सांगणार का की पुन्हा एकदा सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.